नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा जिव्हाळ्याचा परंतु प्रलंबित असणाऱ्या नीरा देवधर प्रश्नाला खऱ्या अर्थाने माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार व तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींनी नीरा देवधर प्रकल्पाला गती दिली होती। राम सातपुते यांनी विधानभवनात व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेत या प्रश्नाला वाचा फोडली। तेव्हापासून नीरा देवधर प्रकल्पाला गती आली आहे। माळशिरस तालुक्यातील नीरा देवधर कामाचे टेंडर होऊन वर्क ऑर्डर निघत आहे। नीरा देवधर प्रकल्पाचे काम होत आहे याचे श्रेय माजी खासदार व माजी आमदार यांना जाऊ नये यासाठी विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी संघर्ष यात्रा काढली होती। संघर्ष यात्रेला प्रतिसाद न मिळाल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत गारवाड पाटी येथे रास्ता रोको ठेवला होता। सदरच्या ठिकाणी मटण पार्टीचे आयोजन करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। कार्यकर्त्यांनी मटण पार्टीचा आस्वाद घेतला। आमदार उत्तमराव जानकर यांनी गेल्या 45 वर्षात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही असे भाषणात सांगत असताना 70 वर्ष सत्तेत असणारे मोहिते पाटील परिवारातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील टाळ्या वाजवत होते, तर उपस्थित असलेले शेतकरी व कार्यकर्ते तोंडाला हात लावून हसत होते। आमदार उत्तमराव जानकर यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद न मिळाल्याने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सोबत घेऊन रास्ता रोको करावे लागले। त्यासाठी सुद्धा मटणाचे जेवण देऊन कार्यकर्ते गोळा करायला लागले। खरं तर नीरा देवधर प्रकल्पाचे श्रेय तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व तत्कालीन आमदार राम सातपुते यांनाच आहे। असे नीरा देवधर मूळ प्रकल्पामध्ये इतर गावांचा समावेश व्हावा यासाठी आंदोलन, मोर्चा, रास्ता रोको करून संघर्ष करणारे जलनायक शिवराज पुकळे यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधताना सांगितले आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात जलनायक शिवराज पुकळे संघर्ष यात्रा व रास्ता रोकोसाठी काय म्हणतायत। नमस्ते, बारामती झटक्यामध्ये आपलं सर स्वागत आहे। आज आपण बारामती झटका कट्ट्यावर या माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवधरचं पाणी मिळावं कायम दुष्काळी गाव आहे आणि त्या दुष्काळी गावामध्ये जे कमांडमध्ये काही गावं होती आणि काही उर्वरित गावांसाठी ज्यांनी संघर्ष केला, खऱ्या अर्थानं आंदोलन केली, मोर्चे, तहसीलदार असेल, रास्ता रोको केलं, रक्त देऊन त्यांनी सुद्धा आंदोलन केलं। अशा पद्धतीचं अनोखं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलेलं होतं, परंतु खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींची त्यांना साथ नव्हती आणि खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधींची साथ मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या नीरा देवधरचा प्रकल्प कागदावरून जे आहे हा आता जमिनीवर येऊन तो कॅनलच्या माध्यमातून सुरू होतोय। तर आपल्या आज या बारामती झटका कट्ट्यावर ज्यांनी खऱ्या अर्थानं या नीरा देवधरच्या कमांडमधील असणाऱ्या गावांसाठी समावेश व्हावा आणि तो मार्गी लागावा याच्याशी संघर्ष केला असे युवा नेते जलनायक शिवराज भैया पुकळे आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करून खऱ्या अर्थानं ह्या नीरा देवधर, कारण परवा रास्ता रोको झाला, त्याच्या अगोदर संघर्ष यात्रा झाली आणि त्या यात्रेमध्ये नेमकं आणि हे जनभावना शेतकऱ्यांच्या म्हणून आणि ते संघर्ष समितीमध्ये सुद्धा त्यांचा खऱ्या अर्थाने योगदान आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्ते, तुमचं बारामती झटका कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आता मला एक सांगा की खऱ्या अर्थानं हा जो नीरा देवधरचा खरा प्रकल्प जे आहे हा आता अंतिम टप्प्याकडे आले असं बोललं जात आहे। हे जे आता कालचे जे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांनी जो रास्ता रोको केला हे नेमकं काय त्यात खरं तर रास्ता रोको असेल किंवा यात्रा असेल हे लोकांना एक भूलभुलैया करण्यासाठी काढलेला प्रोग्राम आहे। कारण ह्याच्यात हे जे ज्या कामाबद्दल बोलते त्याचं टेंडर झालेलं आहे, ऑलरेडी टेंडर झाले आणि ज्यांनी आजपर्यंत या भागाला वंचित ठेवलं पाण्यापासून किंवा विकासापासून, प्रत्येक विकासापासून, पण विकासाची चर्चा केली तर आपल्याला अजून वेळ जाईल म्हणून फक्त पाण्याचंच बोलू आपण। तर या पाण्यापासून ज्यांनी वंचित ठेवलं त्यांनाच घेऊन रास्ता रोको केल्यानंतर मात्र ती जी मागे संघर्ष यात्रा काढली होती त्याचा आणि ह्या मोर्चाचा काय डाव आहे हे काल खरं तर लोकांना कळालं का।
म्हणजे संघर्ष यात्रा ही आमदारांनी स्वतंत्र काढलेली होती. बरोबर. आणि आता नंतर ज्या रास्ता रोकोला त्यांनी खासदार मोहिते पाटलांना बोलवलं होतं. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं काय असं संशय खरं. मग ज्यावेळेस त्यांनी स्वतः संघर्ष यात्रा काढली होती आणि ते म्हणत होते की 40-45 वर्षामध्ये आपल्याला तालुक्याला ह्या वंचित ठेवलं, पाणी मिळाले नाही, मग त्यांची जी भूमिका होती ती खरी भूमिका होती त्यावेळेची. कारण मिळालंच नाही तर मिळालंच नाही म्हणाले. परंतु ज्यांनी समजा त्या संघर्ष यात्रेला त्यांना वाटले की काय मोहिते पाटलाला सोबत न घेतल्यामुळे काय रिस्पॉन्स कमी मिळाला किंवा आता काय राजकीय काय विषय त्यांना न सोबत घेतल्यामुळे काय खाली फटाफट होत्या आणि आम्ही दोघं एक काय दाखवण्यासाठी मोहिते पाटलांना त्या मोर्चात घेतलं. परंतु नीरा देवगरचा विषय आजपर्यंत कोणी ठेवला त्यांच्याच म्हणजे त्यांनाच जर तुम्ही घेऊन जर रस्त्यावर बसत असला तर ही लोकांना न समजणे इतकं लोक वेडी नाहीत ना. आता तुमच्या बोलण्यात की मोहिते पाटलांनी तो प्रश्न प्रलंबित ठेवला, मग हे नीरा देवधरचा खरा प्रश्न कुणी उचलून धरला? सन 2000 साली खंडाळा तालुक्यातल्या वाघोशी पर्यंत पाणी येऊन थांबलं होतं. मग हे धरण भोर, खंडाळा, फलटण आणि माळशिरस या 4 तालुक्यासाठी धरण आहे. मग भोरचं काम झालं, खंडाळ्यातलं काम वाघोशी पर्यंत आलं, तिथून पुढे फलटणचं काम झालं नाही, माळशिरसचं काम झालं. मग सन 2000 पासून 2023 पर्यंत त्याचं काहीच काम झालं नाही. मग ह्या 23 वर्षात 1 फूट सुद्धा काम ह्याचं झालं नाही. ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर परत 2019 ला खासदार झाले. तुम्ही म्हणाल 23 सांगताय, मग 19 पासून काय केलं तर 19 पासून 2.5 वर्ष सरकार महाविकास आघाडीच होतं आणि त्या सरकारचा त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना सरकार आल्यानंतर त्यांनी तृतीय सुधारित मान्यता काढली आणि तिथून पुढे खरा या नीरा देवगरचा थांबलेला प्रवास सुरू झाला. मग नीरा देवगरचं धरण हे पूर्ण शक्तीनं भरतच नाही असा तिथं पहिल्यांदा त्यांनी हे केला होता की म्हणजे कायमस्वरूपी ह्या भागाला पाणी नाही भेटलं पाहिजे अशी तिथं मेघ मारून ठेवली होती. मग ती मेघ मारण्यामध्ये बारामती असेल, फलटण असेल, नाकुलज असेल, ह्या तिघाचा संगम झाला होता त्याच्यामध्ये. ती विस्तृत जर बोलायचं म्हणलं तर जास्त होईल म्हणून शॉर्ट मध्ये सांगतो. मग तिघाचा संगम म्हणून त्याने ती कार्यक्रम लावला होता आणि बारामतीला पाणी द्यायचा प्रोग्राम चालू होता. ह्या दोघांनी फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांनी म्हणाल तसं दिलं. आता फलटणचे म्हणजे कोण? रामराजे नाईक निंबाळकर आणि अकलूजचे मोहिते पाटील. जे लोकांचं संभ्रम निर्माण होणे. मग आज रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्या भागाला पाणी द्यायला लागल्यावर रामराजे नाईक निंबाळकर तिथून टीका करते की आपलं पाणी ही माळशिरसला द्यायला लागले. म्हणजे फलटण तालुक्यात पण राजकारण पेटवलंय पाण्याच्या विषयावर की आपलं पाणी द्यायला लागले. ऍक्च्युली माळशिरस तालुक्याच्या हक्काचंच पाणी निंबाळकर साहेब द्यायला लागले, रणजितसिंह नाईक निंबाळकर. परंतु तिथलं राजकारण साधवण्यासाठी रामराजे म्हणतात की आमचं पाणी तिकडे द्यायला लागले. म्हणजे आपल्या माळशिरस तालुक्याला रणजितसिंह नाईक निंबाळकर पाणी द्यायला लागले म्हणून तिथं त्यांच्या राजकारणाला तिथं अडचण व्हायला लागली. तरी सुद्धा ती माणूस की ह्या माणसांच्या ह्या तालुक्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून कोण वाटतंय? फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर. आणि रामराजेंना साथ कोण देतंय तर आपल्या तालुक्यातले नेते मंडळी. कोण? मोहिते पाटील असतील किंवा जानकर असतील, तिथं जाऊन त्यांना मुजरा करतील आणि हिथं येऊन म्हणायचं पाणी पाहिजे. म्हणजे विरोधाभास किती आहे बघा. म्हणजे जनतेला फक्त वेळात काढायचा कार्यक्रम ह्यांचा चाललेला आहे. पण आता मला सांगा, त्या आंदोलनामध्ये धैर्यशील मोहिते पाटील काहीतरी कागद दाखवत होते असे, ती नेमकी कशाची कागद आहे ते? आता त्यांनी कशाची कागद दाखवली की पत्र द्यायचं आणि पोस्टमन सारखं तिथं टाकायचं आणि त्याची पोच घ्यायची आणि त्याची कागद आणायची इथं लोकांना दाखवायची. पण त्याची कागद दाखवत असताना त्यांनी सुद्धा एक गोष्ट खरी बोलली त्यातली की 2022 पासून महाराष्ट्र शासन पाठपुरावा करते केंद्राकडे. ही एक खरं बोललं त्यातलं. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही तर म्हणजे खरं बोलल्याबद्दल अभिनंदन करतो. मग आता ते चुकून शब्द गेला का त्यांना खरं सांगायचं होतं का? मग त्यांना म्हणजे त्यांच्याकडून खरं बाहेर आलं की 2022-23 पासून महाराष्ट्र शासन तिथं पाठपुरावा करायला लागले. मग केंद्राकडे पाठपुरावा कोणी करून घेतला तर रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब खासदार झाल्यानंतर आणि राज्याचा पाठपुरावा कोणी करून घेतला तर या विधानसभेला म्हणजे आपले माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी महाराष्ट्रात विधानसभा स्थापन झाल्यापासून जर पहिला विधानसभेत जर माळशिरस तालुक्याच्या नीरा देवगरसाठी जर कोण बोलला असेल तर त्या आमदारचं नाव रामभाऊ सातपुते आहे. मग
तिथं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केंद्रात करून घेतलं का मग राज्यातलं राम सातपुते साहेबांनी काम करून घेतलं. मग माझा त्याला सवाल आहे, तुम्ही म्हणताय 22-23 पासून कागद तुम्हाला म्हणजे 2000 सालापासून 2023 पर्यंत 23 वर्षातल्या लोकप्रतिनिधीने काहीच काम केलं नाही, त्यांनी सुद्धा मान्य केलं. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी जी पाठपुरावा केलाय त्याची नुसती माहिती घ्यायला ह्या खासदाराला 1 वर्ष गेली आणि त्याचे हरास काढून आणून काल त्यांनी तिथं दाखवले. म्हणजे पाठपुरावा कोणी केला? राम सातपुते साहेबांनी महाराष्ट्र सरकारला केला आणि महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी करून घेतला. मग ह्या दोघांनी जे काम केलंय ही नुसतं शोधायला ह्यांची 5-5 वर्ष निघून जातील अशी परिस्थिती सध्या तरी म्हणजे त्यांच्यावरनं दिसते. मग आता मला सांगा, हे नीरा देवधरचं नेमकं आता काम कोणत्या टप्प्यावर आहे? आता नीरा देवघरचं 2024च्या जानेवारी पर्यंत 917 कोटी रुपये त्या प्रकल्पावर खर्च झाले. 967 कोटीचं टेंडर लोकसभेच्या अगोदर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निघाला. मग ते टेंडर बोगस आहे ही ह्यांनी प्रचार केला. तुम्ही पण बघितला, मी पण बघितला, आपल्या तालुक्यातल्या लोकांनी बघितला की ही टेंडर बोगस आहे म्हणून ह्यांनी दाखवलं. मग हे टेंडर जर बोगस असतं तर त्याची वर्क ऑर्डर आता निघाली असते का? पण त्याची वर्क ऑर्डर निघाली मे मध्ये आणि त्याचं आता क्लिनिंगचं काम चालू आहे आणि मूळ जे काम आहे आपल्या पाईपलाईनचं ते 8-15 दिवसात किंवा महिन्यात जास्तीत जास्त चालू होते. मग ही काम चालू होतं याच्या लक्षात आल्यानंतर ह्यांना पळापळ चालू झाली की ह्या प्रकल्पासाठी आपण काहीच केलं नाही. आणि मग आता ह्या मागच्या दोघांनी काम केलं म्हणून लोकांना म्हणजे दिसत की ह्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी काम करून घेतलं आणि मग ते होणे किंवा ह्याचं श्रेय काय तर थोडंफार मिळावं म्हणून ह्यांची धडपड चालू आहे. पण तसं श्रेय मिळत नसतं, कुठं मोर्चा काढून किंवा काय श्रेय मिळत नसतं. त्यासाठी ओरिजिनल काम करावं लागतं. कारण लोकांना माहिती आहे की आजपर्यंत सरकार कोणाकडे होतं, सत्ता कोणाकडे होती किंवा बांधलंय कोण. सर्वसामान्य लोक सुद्धा म्हणत होते नीरा देवघर पाहिजे, पण हिने गावगावचे लोक सांगतात ना की हे दादा आलते, ते दादा आलते, मीटिंग मध्ये बसल्यानंतर पाण्याचा विषय बोलल्यावर रे तो कोण आहे रे खाली बस, अशा गोष्टी घडलेल्या ते लोक सांगतात ना आम्हाला गावात गेल्यानंतर. आणि मग ह्या लोकांनी आता आजपर्यंत सरकार ह्यांच्याकडे होतं त्यावेळेस पाणी दिलं नाही आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आणि रामभाऊ सातपुतेंनी ह्या पाण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं ह्यांना आता पाणी यायला लागले. मग त्या पाण्याचं श्रेय कुठेतरी मिळावं म्हणून ही सध्या चालू आहे ती धडपड आहे. आता मला सांगा, उत्तमराव जानकर यांची संघर्ष यात्रा झाली त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या बोलण्यातून आला की प्रतिसाद कमी मिळाला होता, बरोबर आहे? मग आता तुम्ही शेतकरी म्हणून त्या भागातल्या नेमकं काय भावना आहे त्या खऱ्या? काय झालं, जर समजा नीरा देवघरचा प्रश्न आहे, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी सरकारकडे भांडत असतो त्यावेळेस त्या प्रकल्पाची तीव्रता किती आहे, ह्या लोकांना त्या प्रकल्पाची गरज किती आहे हे सांगितलं जातं आणि मग त्याची तीव्रता बघून त्या प्रकल्पावरती काम होत असतं. मग असं होत असताना या नीरा देवघरचा विषय आल्यानंतर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माळशिरस तहसीलवर मोर्चा काढला, तुम्ही पण बघितला की त्यावेळेस 1 रुपया कोणाला न देता, कोणाला चहा न पाजता तिथं लोक आली, रक्तदान आंदोलन केलं, त्याला हजारो लोकांनी पदरच्या पैशाने येऊन रक्तदान करून गेली. मग आंदोलन चांगल्या दिशेनं, बरं दुसरे बी कोण अजून आंदोलन करत असेल तरी लोक जाते बाबा आपल्याला पाणी मिळालं पाहिजे ही शुद्ध भावना असते. मग ती काल जे आंदोलनात समजा त्या मटणाची पार्टी किंवा आत दरवाजाच्या आतमध्ये काय नेत्यांनी अजून बाकीच्या काय पार्ट्या केल्या, मग ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं की हे आंदोलन बदनाम व्हायला लागले. म्हणजे नीरा देवघरचा लोकांना काय घेणं देणं नाही आणि कुठं मटण पार्ट्या कुठं पार्ट्यासाठी लोक गोळा करून आंदोलन होतं. कालच्यापासून तुम्ही न्यूज मीडियाला बघताय की मटणाची पार्टी करून आंदोलन केलं, ही म्हणजे चर्चा व्हायला लागली महाराष्ट्रभर. मग तिथं सरकार म्हणून जी लोक बसले ती पण बातम्या बघत असतील, मग ते काय म्हणणार, ह्यांना काय म्हणजे त्या गांभीर्य नाही त्या लोकांना नीरा देवघरचं आणि मग ह्या लोकांना गरज आहे का नाही नेमकी. म्हणजे एखादा निवेदन सुद्धा बनवताना आपण निवेदन कसं बनवतो की ह्या लोकांना पाण्यापासून कायम वंचित आहेत लोक आणि ह्यांना पाणी मिळालं पाहिजे, ह्या गावातील लोक बाहेर गावी जगायला जातील आणि त्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून आपण एवढ्या तीव्रतेनं सरकारकडे बांधतोय. आणि ही लोक जर त्या आंदोलनाची अशी थट्टा करत असतील तर म्हणजे नीरा देवघरमध्ये जी गाव आहे त्या गावातल्या लोकांना जे दुष्काळाच्या झळा पोचते आणि ज्या आत्मीयतेनं काय लोक तिथं आलती त्यांच्या आत्मीयतेसोबत खेळ केल्यासारखा आहे. तिथं शेतकरी होते का ह्या खासदार आमदारांचे कार्यकर्ते? खासदार आमदारांचे कार्यकर्ते तिथं मटण पार्टीसाठी आलते.
पण काय शेतकरी पण समजा तिथले त्यांची भूमिका आहे ना, बाबा मला पाणी मिळालं पाहिजे, पाण्यासाठी कोण तर लढतंय, त्यांना काय घेणं देणं नाही, कोण आहे काय पक्ष पार्टी खासदार आमदार काय त्यांना लोकांना घेणं देणं नाही. त्यांचं म्हणणं काय की आमच्या पाण्यासाठी कोणतर बाबा रस्त्यावर बसायला लागलाय, चला आपण पण जाऊ म्हणजे आपल्यासाठी कोणतर झटतंय. पण तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही मटण भांडलेली, मग त्यावेळेस मात्र त्या लोकांच्या म्हणजे मनाला वेदना झाल्या की बाबा म्हणजे आपला प्रश्न आणि आपण कुठल्या भावनेने इथं आलो आणि चर्चा काय झाली, ही म्हणजे लोकांना त्याचं तीव्रता संपल्यासारखं झालं. म्हणजे ह्यांनी त्या आंदोलनाचा राजकारणासाठी खेळ केलेला आहे. माझं काय म्हणायचं, तुम्हाला जर राजकारणाची वाप जिरवायची तर तुम्हाला पक्षाचा मेळावा घ्या, काय तुम्हाला मटणं घाला, काय माणसाला द्यायचं ते द्या, असं आमचं म्हणणं. तर मला सांगा, हे जर आता तुम्ही ही कागद घेऊन आलाय, ही नेमकी कशाची कागद आहे ते हे कागदपत्र म्हणजे ह्या निरा देवघरचं 2000 सालापासून 2023 पर्यंत 1 फुटाचं काम झालं, तिथून पुढे कसं काम झालं आणि तिथून पुढे कशा कशा परवानग्या रणजित नाईक निंबाळकर साहेबांनी किंवा राम सातपुते साहेबांनी कसा कसा पाठपुरावा केला त्याची ही कागदपत्र आहेत. आणि ही एवढी फक्त आपली मेजर आहे, ती असली 2 पोती भरली घरी जी पाठपुरावा केलेली कागदपत्र आहे. आणि कसली पोती, सुतळीची पोती, ती मोठी असते ती पिंडीची, तसली 2 पोती भरली. एवढा पाठपुरावा आम्ही पण आणि ह्या लोकप्रतिनिधीने आजपर्यंतच्या कुणीच केली नव्हती. ह्या 2 लोकप्रतिनिधींच्या आम्हाला साथ मिळाली ह्याच्यामध्ये. आता तुमच्या बोलण्यावरून तर ह्या निरा देवधरचं 22 पासून खऱ्या अर्थाने ह्याला गती आली. बरोबर. विधानसभेत आमदार राम सातपुते यांनी प्रश्न मांडला, लोकसभेमध्ये खासदारांनी प्रश्न मांडला. मग आता ह्या खासदार मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांची नेमकी आता धडपड कशासाठी आहे? हे काम तर झालेलं आहे आता आणि काम सुरूच होणार आहे आता. म्हणजे सुरू झालेलं आहे, क्लिनिंगचं वगैरे काम चालू झालेलं आहे, टेंडर झालंय, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि मग त्याचं क्लिनिंगचं काम चालू झालं आणि पाईपलाईनचं काम चालू होईल. मग आता लोकांना पाईपलाईनचं काम चालू झालेलं दिसल्यावर लोक म्हणतील ना ह्यांनी काहीच केलं नाही ह्याच्यासाठी, आणि म्हणून ती धडपड चालली आहे. आणि त्यांनी कुठली काय चिटुऱ्या काल दाखवल्या, काय जाहिरात दाखवल्या, त्यांनी कधी बी कोणी कुठे बी बसावं आणि या मला आवाहन करावं, जिथं म्हणल त्या ठिकाणी मी अकलूज म्हणाल, वेळापूर म्हणाल, त्या ठिकाणी कुठं म्हणाल तिथं बसायला तयार आहे. आणि कागदपत्र घेऊन तुम्ही पण बसा, मी पण बसतो की ओरिजिनल पाठपुरावा कोणी केलेलं दिसत तिथं. तिथल्या भाषणामध्ये की 45 वर्षामध्ये काम अडवलं, म्हणजे 45 वर्षात नेमकी सत्ता कुणाची होती? 45 आता उत्तमराव जानकरांचं समजू शकतो की ती म्हणजे 45 वर्षात काम झालं नाही. पण उत्तमराव जानकर भाषण समोर करत असताना ते म्हणत होते की 45 वर्षात काम झालं नाही. आणि मागे बसून दरीशील मोहिते पाटील टाळ्या वाजवत होते आणि पुढे बसून लोक आज तोंड धरून हसत होते की ही टाळ्या वाजवते, ह्याच्याच घरात सत्ता कायमस्वरूपी ना, ही टाळ्या आता वाजवते. म्हणजे लोकांना येड्यात काढा धंदा लोकांनी बघितला का. म्हणजे खऱ्या अर्थानं रास्ता रोको जे झाला त्याबद्दल तुम्ही एक त्या भागातला शेतकरी म्हणून काय भावना आहे तुमच्याकडे? मनात प्रचंड व्याप आहे की ठीक आहे तुम्ही रास्ता रोको केला, त्याच्याबद्दल आम्हाला तुमचा उलट आनंद व्हायला पाहिजे होता आम्हाला. पण रास्ता रोको मध्ये जी काय काल जे केलं की तुम्ही माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब असतील किंवा राम सातपुते साहेब असतील ह्यांच्यावर टीका झाली किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांवर पण टीका झाली. म्हणजे काम करणारे लोक त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. आणि 45 वर्ष 50 वर्ष कायमस्वरूपी सत्ता आजपर्यंत ज्यांच्याकडे होती, आता त्यांचे दरीशील मोहिते पाटील तिथे रस्त्यावर बसले, त्यांचे भाऊ भाजपमध्ये. मग इथं लोकांमध्ये बसण्यापेक्षा तिथले तिथं घरातल्या घरातच सांगायचं ना सरकारमधनं काम करून घ्या म्हणून. तुम्ही तर रस्त्यावरून शिवाय देताय सरकारमध्ये. आणि त्यांनी काल भाषणात बोलताना पण सांगितलं की रणजित मोहिते पाटील आम्ही एकच आहे म्हणून. मग तुम्ही एकच आहे तर मग इथं लोकांना येण्यात कशाला काढताय? तिथं घरीच बसून सांगा ना बाबा तुम्ही भाजपमध्ये तर तुम्ही फडणवीस साहेबांकडून काम करून घ्या, तुमच्या कारखान्याला पैसे कसे मिळवून घेतले तसं माझ्या निरा देवघरच्यासाठी मिळवून घ्या ना, कशाला लोकांना येड्यात काढता येतो रस्त्यावर बसून लोक. म्हणजे आता तुमचा शेवटचा प्रश्न आहे, ही संघर्ष यात्रा आणि रास्ता रोको याबद्दल आता तुम्ही शेतकरी म्हणून ठीक आहे, पण एक भाजपचा पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर काय म्हणताय? खरं तर मला म्हणजे मी भाजपचा पदाधिकारी आहे, मला त्याचं अभिमानच आहे. पण आज तुमच्याशी बोलताना मी भाजपचा पदाधिकारी म्हणून बोलत नाही. तर त्या भागाला पाणी मिळावं म्हणून माझं म्हणजे मनामध्ये पहिल्यापासूनची एक तीव्र इच्छा आहे किंवा माझं ते स्वप्न आहे. म्हणजे दिवसा बघितलेलं स्वप्न आहे की माझा माळशिरस तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे.
आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागं मी प्रत्येक वेळी लागत आलो. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांवरती सुद्धा मी ही केलं होतं की मला आमच्या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे, नाहीतर तुम्हाला आम्ही म्हणजे तुमच्या मिशीला काढतोच लावलं म्हणणारा पण मी कार्यकर्ता आहे. आणि परत रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी ज्या पद्धतीने आमचा प्रश्न समजून घेतला आणि तिथून पुढे जे त्या आमच्या प्रश्नाला गती दिली, त्याचपासून आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो आणि त्यांनी ज्या पक्षात आहेत त्या पक्षात आम्ही काम सुरू केलं. मग ही पक्षाचा प्रवास आहे. पण खरं तर आपला बेस काय आहे, तर ह्या तालुक्यातल्या दुष्काळी गावाला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका आहे. आणि मग रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी ह्या दुष्काळी गावामध्ये काय गाव वगळलेली होती त्या गावाचा समावेश केला आणि त्याला उपसा सिंचन योजना झाली पाहिजे म्हणून ती मुख्यमंत्र्याकडे फाईल पण पाठवली. आणि त्याला जे पंप हाऊस लागतंय ते मूळ प्रकल्पाच्या ह्याच्यामध्ये एस्टिमेट करून घेतलं आणि त्या पंप हाऊसचं सुद्धा काम 15 दिवसात, महिन्यात चालू होईल. मुद्दा लक्षात आला तुमच्या. मूळ प्रकल्पाचं तर काम सुरू होणारच आहे, पण नव्यानं जे समावेश झाला त्या नव्यानं समावेश झालेल्या गावांना पंप हाऊसनं पाणी उचलायचंय, तर त्याचा पंप हाऊसचं सुद्धा काम ह्याच्यातच करून त्यांनी घेतलं आणि त्याचं आता काम सुरू होईल. म्हणजे आपल्या तालुक्यापर्यंत आणि एंट्रीहून आतमध्ये पाण्याचं काम ह्या 15 दिवसात, महिन्यात सुरू होईल. 23 वर्ष 1 फूट काम झालं नव्हतं. ते काम हेतूपर्यंत आणलं. आणि काही लोकप्रतिनिधी मागणी करताना सुद्धा अशी म्हणजे हास्यास्पद मागणी करतायत की शिंगोर्णीपासून काम चालू झालं पाहिजे. मग पाणी तिकडून येणार आहे म्हणल्यावर शिंगोर्णीपासून काम चालू करून कसं म्हणजे लोकांना किती येड्यात काढायचं की लोकांना वाटलं पाहिजे नाही शिंगोर्णीपासून काम म्हणते म्हणजे आपलं काम आधी झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण पाणी येताना भोरमधनं येणार, परत खंडाळ्यात येणार, परत फलटणमध्ये येणार, परत माळशिरसमध्ये येणार. माळशिरसचं काम होऊन फलटणमध्ये कामच नाही झालं तर पाणी कसं येणार? हवेतनं पाणी ह्यांना टाकायचं. म्हणजे लोकांना फक्त चुकीच्या मार्गानं खरं टेक्निकली काम करायचं नाही. फक्त नुसतं म्हणायचं पाणी पाहिजे, पण पाण्यासाठी जी पायरी आहे ती पायरी एक पायरी कोण चढत गेलं त्याच्यासाठी एक टप्पा. पहिला टप्पा होता की त्या धरणच भरत नाही म्हणून त्याचा रिपोर्ट होता, ती बदलून घेतला. ती बदलून घेताना किती त्रास झाला रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबाला आम्ही डोळ्यानं बघितलाय. ह्याचा समावेश करत असताना रात्री 11-12 वाजता फोन यायचा निंबाळकर साहेबाचा की अधिकारी लाईनवर आहे त्यांच्यासोबत बोल. ते म्हणायचे की आता आपल्याला उद्याच्या उद्या ग्रामसभेचे सगळे प्रस्ताव लागतील, आम्ही एका दिवसात सगळे प्रस्ताव त्यांच्याकडे देऊन म्हणजे पुण्याला द्यायचे तयार करून आणि मग तिथून ती मुंबईला कागदपत्र जायची. असं इतकं फास्ट काम केलेलं आहे त्यांनी. आणि ही कागदपत्र नुसती बघायला म्हणजे निंबाळकर साहेबांनी आणि राम सातपुतेने काम काय केलंय ह्या बघायला ह्या दोघांची 5-5 वर्ष संपतील. नुसती बघायला हे काम काय केलंय हे नुसतं माहिती घ्यायला ह्यांची 5-5 वर्ष संपतील. ह्यांच्या हातून काम होणार नाही. पण त्यांनी ती उघडच सांगितलं ना होणार नाही म्हणून. कारण काल दर्शन मोहिते पाटील साहेब काय म्हणले भाषणांमध्ये त्यांच्या की मी मिटिंग लावली तर त्या मिटिंगला कोण आलंच नाही. तुमच्या मिटिंगला जर कोण येणार नसेल तुम्ही काम कसं करणार? म्हणजे लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे की पॉवर कुणाच्या हातात आहे, जी निवडून आलेल्यांच्याच हातात आहे का पराभव होऊन सुद्धा तिथं समजा 5 वर्ष ज्या ताकदीनं काम केलं निंबाळकर साहेबांनी आणि राम सातपुते साहेबांनी, तर तिथल्या अधिकाऱ्यांना पण ही वाटत नाही हे निवडून आलेत म्हणून. त्यांच्याच माध्यमातून ते काम करते. त्यांनी जे कागदपत्र दिलेत त्या कागदपत्राच्या आधारेच काम चालू आहे. मग त्याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो आता. म्हणजे लय सगळे दाखवत बसण्यापेक्षा त्याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं ऑफिस काय म्हणतंय की 29/7/2024 ला रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांचे पत्र दिलं. 29/7/2024 ला त्याच्या म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर एक्स मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकसभा म्हणजे माजी खासदारांनी पत्र दिलं. त्या बेसवर आपण इथं मिटिंग ठेवली आहे. कुठली बाबा ही मिटिंग 20वी मिटिंग कशाची? जलशक्ती मंत्रालयाची. की ह्या प्रकल्पाला पैसे दिले पाहिजेत म्हणून. आणि त्याच्यामध्ये बघा 2 नंबरला विषय कुठला? मध्य प्रदेशचा. 3 नंबरला कुठला विषय आहे? हिमाचल प्रदेश. आणि 1 नंबरला विषय कुठला आहे? नीरा देवधर. म्हणजे देशातल्या ज्यावेळेस प्रकल्पाची चर्चा होती त्या देशाच्या प्रकल्प देशात जेवढे प्रकल्प आहेत त्याची ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस 1 नंबरला कुठल्या प्रकल्पाची चर्चा होती? नीरा देवधर. त्याचा पाठपुरावा कोणी केलाय? निंबाळकर साहेबांनी. म्हणजे किती पॉवरनं आपल्या खासदारांनी त्यावेळेस काम केलं आणि त्यांच्या कागदपत्राच्या आधारेच ही पुढे प्रोसिजर चालू झाली. आणि त्याला
आता जे राहिलेला प्रकल्प आहे त्याला सुद्धा पैसे मिळाले पाहिजे, त्याची प्रोसिजर वरनं चालू आहे आणि टेंडर झालंय, त्याची वर्क ऑर्डर झाली, त्याचं काम चालू होतं ह्या महिन्यात. म्हणजे साधारण 2 वर्षाच्या आत, म्हणजे 2026च्या किंवा 27च्या मध्यापर्यंत ह्या शिंगोर्णीपर्यंत पाणी येईल अशी परिस्थिती निर्माण ह्यांनी करून ठेवली. आणि मग ह्यांना वाटायला लागलं की आम्ही आजपर्यंत ह्याच्यासाठी काहीच केलं नाही आणि म्हणून ही सध्या चालू आहे ती कालवा चालू आहे. मग ही कागदपत्र सांगते ती ह्यांनी कालवा चालू केला त्याच्या आधीची सगळी प्रोसिजर आहे. म्हणजे टेंडर बी झाले, ज्या कामाचं टेंडर झालंय त्याचं तुम्ही म्हणताय की त्याचं काम चालू, म्हणजे त्याचं ही झालं पाहिजे, काम झालं पाहिजे. पण टेंडर झालंय, तुम्ही आता सांगून काय करणार आहे? म्हणजे वराती मागून गोड चाललेला आहे सध्या. मला सांगा, आता तुमच्या बोलण्यातून हा खऱ्या अर्थानं नीरा देवधरचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांनी जो लढा सुरू केला, तो आता जरी ते पराभूत झाले असले तरी सुद्धा त्यांचा लढा सुरू आहे. बरोबर. आता हे असं त्यांचा लढा इकडं सुरू असताना हे विद्यमान आमदारांचा आणि खासदारांचा लढा कशासाठी आहे खरं? ते आता लोकांनी ओळखलेलं आहे कशासाठी आहे. म्हणजे आपणच सगळं सांगण्यापेक्षा लोकांनी ती ओळखलेलं आहे. ह्यांची धडपड कशी चालली ती की ह्यांना लक्षात यायला लागलं की ही पराभवून सुद्धा थांबत नाहीत लोक. म्हणजे पराभवून एखादा माणूस खचून घरी थांबतो, पण ही पराभव होऊन सुद्धा की लोकांना आपण सांगितलं की ह्या भागाला आपण पाणी देणार आहे, मग त्या लोकांशी आपण इमानियत बरे राहिलं पाहिजे. म्हणून ही निंबाळकर साहेब असतील, राम सातपुते साहेब असतील, पराभव होऊन सुद्धा काम करतील. मग माझ्यासाठी तीच भावना आहे ना की जी लोक काम करतात त्यांना निदान काम केलं तर म्हणा तुम्ही, आणि मग त्या लोकांना नाव उमेद करायचं आणि आम्ही काहीतरी करतोय असं दाखवायचं आणि लोकांमध्ये जी काम करते त्यांच्यावर टीका करायची. ही कुठंतरी रुचलं नाही म्हणून तुमच्याशी आज संवाद साधतोय. आज जयकुमार गोरे साहेब असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील, राम सातपुते साहेब असतील, प्रचंड मोठं काम ह्या लोकांचं आहे. या लोकांचं काम असताना आणि त्याचं कागदपत्र सांगते काम, असं काही नाही की बोगस कोण मी सांगतोय बोगस ठीक आहे चला, माझ्यापेक्षा कागद आहेत ना, तुमच्यापेक्षा पण कागद आहेत ते आणा. तुम्ही सांगा 2000 सालापासून 2023 पर्यंत तू म्हणतो ना 1 फूट काम झालं नाही, आमच्याकडे कागद आहे काम झालंय म्हणून दाखवा मला, म्हणजे मी खोटं बोलतोय सिद्ध करा. म्हणजे लोकांना लक्षात येईल ना की बाबा शिवराज कुकडे खरं बोलतोय तुम्ही खरं बोलताय. तर 2023 पर्यंत 2000 सालापासून 23 वर्षात 1 फूट यांच्याकडनं काम झालं नाही. आणि मग आता हिने केलेल्या कामाचं श्रेय घ्यायसाठी यांची धडपड चालली आहे. तुमच्या घरात सत्ता होती इतके दिवस, तुम्ही दाखवा ना 23 वर्षात ही काम झालं ती काम झालं आम्ही केलंय म्हणून, आणि तुम्ही खोटं बोलताय ती दाखवा. ही एकंदरीत त्यांची स्टंट पाहिजे 100%. आणि हे काम खऱ्या अर्थानं रणजित निंबाळकर आणि राम सातपुते, जयाभाऊ गोरे हेच करतील. बरोबर, असं तुमचं एकंदरीत म्हणण्याचा. बरोबर. आता मला सांगा, प्रत्यक्ष पाणी येईल त्यावेळेस तुम्ही एक शेतकरी म्हणून काय भावना राहतील सर तुमच्या? हे ज्यावेळेस खरं तर आम्ही लढा सुरू केला होता त्यावेळेस आम्हाला येड्यात काढायचे लोक, ह्यांचीच लोक येड्यात काढायचे. काय खरं नसतंय, असलं विजयदादा दमलं त्यांची जण झालं नाही किंवा म्हणजे त्यांनी केलंच नाही तर व्हायचा विषयच नाही. म्हणजे न करताच म्हणायची दमली, मग नावं घ्यायची मोठ्या मोठ्या लोकांची, ह्यांना जमलं नाही तू काय करणार आहे. पण तुम्हाला प्रामाणिक सांगतो की ह्या तालुक्यातलं टेक्निकल जर लढा की जर ह्या नीरा देवघरच्या राहिलेल्या वंचित गावांना ह्याच्यात समावेश केल्याशिवाय पाणी मिळणार नाही. नुसतं पाणी द्या म्हणून चालणार नाही, तर ह्याचा आधी समावेश केला पाहिजे. मग समावेश करण्यासाठी धडपड सुरू केली. त्याच्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांसारखा माणूस आम्हाला भेटला. मग आमच्या लक्षात आलं की म्हणजे आम्ही त्यावेळेस त्यांच्यावर पण टीका केली की आमचं काम करा म्हणून. मग ज्यावेळेस त्यांच्या संपर्कात गेलो त्यांनी बोलवून घेतलं, तुझा प्रश्न काय, मग समजून घेतलं आणि त्यांनी आमच्या प्रश्नावर ज्यावेळेस गती दिली. तुम्हाला सांगतो, जी प्रोजेक्ट तयार करायचा होता की ज्या प्रोजेक्टला 1 वर्ष लागतं, जर समजा टेक्निकल ऑडिट करायचं किंवा त्या गावाला पाणी द्यायचं तर त्याला कसं पाणी दिलं पाहिजे, त्याला किती पैसे लागतात, ह्याचं सगळं जर करायचं म्हणलं 1 वर्ष लागते. त्या माणसानं रात्रंदिवस अधिकाऱ्यांशी फॉलोअप घेऊन 1 महिन्यात फाईल तयार केली. ती फाईल एवढी फाईल 1 महिन्यात फाईल तयार केली. इतकी मोठी फाईल, म्हणजे इतकी मोठी फाईल म्हणजे ह्याच्यात किती 16-17 परवानगी आहेत ह्याच्यात.
म्हणजे इतकं एक परवानगी मिळायला महिना लागतो. असल्या 16-17 परवानगी म्हणजे वर्ष 1.5 वर्ष ज्या गोष्टीला लागणार होते 1 महिन्यात करून घेतलं. आणि नीरा देवघरच्या जी कमांड मध्ये येणार नव्हती गावं त्याला खरी गरज होती. मग कोतळ्यापासून कोतळे, फडतरी, लोंढे, मोहितेवाडी, आमच्या गारवड, जळबळ म्हणजे शिवगर्णीपर्यंतची गावं जी गावं त्याच्यामध्ये येतच नव्हती ती गावं त्याच्यात समावेश करून घेतला. नुसता समावेश करून थांबले नाही तर त्याला उपसा सिंचन योजना मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल पुटअप केली. ती पण आता काम होऊन जाईल म्हणजे उपसा सिंचन पण योजना मंजूर होईल. आणि त्याला उपसा सिंचन कुठनं करायचं तर मूळ पाईपलाईन मधनं उपसा करायचं. तर त्या मूळ पाईपलाईन मध्ये त्याचा पंप हाऊसचं पण एस्टिमेट करून घेतलं. मूळ पाईपलाईन मध्ये आता म्हणजे दोन्ही कामं चालू होते. म्हणजे ह्या मूळ प्रकल्पात जी गाव होती त्याच्या पाईपलाईनचं काम सुरू होते आणि जे नव्यानं समाविष्ट केले त्याच्या पंप हाऊसचं काम सुरू होते. किती दिवसात? 15 ते महिन्यात 12. म्हणजे ह्याचं टेंडर झालेलं आहे म्हणजे त्याचं काम सुरू पण झालेलं आहे. म्हणजे क्लिनिंगचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे त्याचे लाईन आउट करायचं हे ते काम चालू झालं. प्रत्यक्षात पोकल्यान चालू 15 दिवसात महिन्यात होतील. म्हणजे पाईपलाईनचं काम सुरू होईल. इतकं काम ते अंतिम टप्प्यात येऊन ठेवलंय. मग मला सांगा जे काम होणार नव्हतं ज्याचं दिवा स्वप्न आहे म्हणायचे आणि ती जर काम होत असेल तर त्या लोकांवर जर कोण टीका केलं तर ह्या जनतेला सण होईल. त्यातलाच मी पण एक कार्यकर्ता आहे. त्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून मला पण सण झाला नाही म्हणून तुमच्यापाशी येऊन सगळं बोललो गोष्टी. आता मला एक सांगा शेवटचा प्रश्न तुम्हाला ही एवढं करीत असताना मग त्या खासदार आणि आमदारांनी सांगितले की हे 50 दिवसात जर प्रत्यक्ष काम नाही चाललं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू किंवा काय करू असं म्हणून सांगितलं. मग त्यांना या माध्यमातून काय सांगता येतं? त्यांना मी काय सांगतो की तुम्ही आमदार आणि खासदारांनी तुम्ही 50 दिवसात सांगताय. मी सर्वसामान्य कार्यकर्ता मी सांगतो ना 15 दिवसात महिन्यात काम चालू होतंय म्हणून. तुम्ही पाहण्याची गरजच नाही. ऑलरेडी ती प्रक्रिया चालूच आहे. म्हणजे तुम्ही म्हणायची पण गरज नाही. 100 दिवसात आणि 50 दिवसात तुम्ही म्हणायची गरजच नाही. ती प्रक्रिया चालूच आहे. आणि तुम्ही 50 दिवस म्हणताय ना मी म्हणतोय ना 30 दिवसात. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही आमदार खासदार आहे. मी सांगतो तुम्हाला 30 दिवसाच्या आत काम चालू होते. तिथे जीशीप चालू होते पोकल्यान चालू होते. त्यांचं 50 दिवस चालू होतंय म्हणण्याचा नेमका काय मागू उद्देश आहे? मग ही काम सुरू होणार आहे त्यांना लक्षात आलंय म्हणूनच त्यांनी 50 दिवसाचा अल्टिमेटम देते. मग मी सांगतो 50 दिवस तुमचं सोडा. 30 दिवसाच्या आत जर काम चालू होते मी जर सांगत असेल तर मग माहिती कुणाविषयी आहे मग खरी. आणि ह्या दुष्काळी भागासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर माणूस म्हणजे देव म्हणूनच धावून आला आणि त्याच्यामुळे हे व्हायला लागलं नाही तर उभ्या आयुष्यात कधी झालं नसतं हे काम. आणि ह्याने कधी होऊ पण दिलं नसतं. आजपर्यंत होऊ दिलं नाही ह्याने होऊ दिलं असतं. ही उग पुतना मावशीचं प्रेम आहे उग नुसतं दाखवायचं लोकांना की आम्ही तुमच्यासाठी करतोय. मग एवढ्या दिवस का केलं नाही का? 2023 पर्यंत 2000 सालापासून तुम्ही काय केलं ती एकदा लोकांना पण दाखवा. मग लक्षात येईल बाबा खरं काय आहे खोटं काय आहे ते. आपण पाहिलं की यांनी विस्तृत अशी माहिती खऱ्या अर्थानं ह्या नीरा देवधरच्या कमांडमधल्या जी गावं आहेत ती त्याचा प्रकल्पाला सुरुवात कशी झाली. लोकसभेमध्ये तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान भवनाच्या पटलामध्ये तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी प्रश्न मार्गी लावला. आणि खरं केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार असल्यामुळं दोन्हीचा मेळ. कारण महाराष्ट्र शासनानं सुद्धा तत्कालीन उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं तो पाठपुरावा वर केला. वर केंद्रामध्ये मोदींचं सरकार होतं. जलनीती आयोगाचे सुद्धा या ठिकाणी अध्यक्षांना आणून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हवाई पाहणी करून या ठिकाणचं खऱ्या अर्थानं पाण्याचं हा प्रश्न जे आहे हा सोडलेला होता. ज्यांनी खऱ्या अर्थानं ह्या कमांडमध्ये आणि उर्वरित गावं जाण्याकरता संघर्ष केला, रास्ता रोको केला, रक्तदान हे करून दिलं, आंदोलनं केली, मोर्चे काढले. आणि खऱ्या अर्थानं आता पूर्णत्वाकडे येत असताना सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार काही कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना घेऊन पदयात्रा असेल, रास्ता रोकोच्या ठिकाणी आपण पाहिले की यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी मटन पार्टी झाली. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आता यांच्या बोलण्यातून आलं की त्या जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलंय. आणि खरंच श्रेय हे
पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तत्कालीन आमदार राम सातपुते यांना जाता अशी एक यांची शेतकरी म्हणून सुद्धा भावना आहे. निश्चितपणे तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या आम्ही समाज माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू. तुम्ही बारामती झटका कट्ट्यावर आलात आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया भावना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या कट्ट्यावर आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद. राम राम. धन्यवाद. आभार आहे.